अगर यूं खिलाड़ी मैदान छोड़ने लगे तो कैसे चलेगा ये खेल। लेकिन मैदान खत्म नहीं होगा। जय शिवराय पब्लिक। तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम विशाल आहे आणि ट्रेंडिंग आहे। मित्रांनो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता मित्रांनो, तुम्हाला इथं बीटमार्क मित्रांनो अलाइट मोडचं ॲप ओपन करून घ्यायचं काय, आणि तुम्हाला बीटमार्क आणि शेक इफेक्ट सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, आणि नाहीतर टेलिग्राममध्ये आहे मित्रांनो, तिथं इझिली डाउनलोड करू शकता। सिम्पली तुम्हाला इथं प्रोजेक्ट्सवर क्लिक करायचं आहे। मेन म्हणजे इथं बीटमार्क परसेट ओपन करून घेतला। अशा प्रकारे सॉन्ग आहे मित्रांनो, प्लसला जायचं आहे आणि मीडियावर जायचं आहे। मेन म्हणजे इथं मित्रांनो तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी आता हे वाला इथं फोटो ॲड करून घेतो का मित्रांनो। अशा प्रकारे ह्याला फिल कॉम्पोजिशन एरिया अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे, पुढच्या बीटमार्कपर्यंत खिचून घ्यायचं आहे का। अशा प्रकारे खिचून घेतल्यानंतर मित्रांनो तर मूव आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये यायचं आहे। थर्ड नंबर सिलेक्ट करून होईल तेवढं मित्रांनो अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे, आणि इथं की लावायचं आहे आणि शेवटला यायचा मित्रांनो अशा प्रकारे झूम आउट करत यायचं आहे काय। अशा प्रकारे आपण इथं झूम आउट करत आलं मित्रांनो। अशा प्रकारे झाला आपला। त्या फोटोला क्लिक करायचा मित्रांनो, ब्लेंडिंगवर जायचं आहे। इथं खाली तुम्हाला कलर्स आहे, तिथं कलर्सवर सिलेक्ट करायचं आहे। शेवटचं जे आहे हे वाला इथं ॲड करून घ्यायचं आहे। पुढचा फोटो मित्रांनो प्लसवर जायचं आहे आणि मीडियावर जायचं आहे। सेम फोटो सिलेक्ट करायचा आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरिया सिलेक्ट करायचा आहे आणि पुढच्या बीटमार्कपर्यंत ठेवायचं आहे। बाकीचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करून टाकायचा आहे आणि प्लसवर यायचं आहे आणि बीटमार्कवर यायचं आहे। हेच फोटो आणि ॲड करायचा आहे, फिल कॉम्पोजिशन एरिया करून शेवटपर्यंत खिचून घ्यायचं आहे। तर जे मधला फोटो आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे, ब्लेंडिंगवर क्लिक करून कलरमध्ये जाऊन ह्याला आपण ब्लॅक अँड व्हाईट करल्यानंतर तुम्हाला एकदा बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्ट परसेट ओपन करून घ्यायचा आहे। जे इथं फर्स्ट नंबर आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून तुम्हाला बॅक यायचं आहे इथनं, आणि तुम्हाला आता मेन प्रोजेक्ट जिथे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। शेवटचं जे आहे 7.3 बीट आहे त्याच्या पुढचा फोटो आहे तिथं आपल्याला हे वाला इफेक्ट इथं ॲड करून घ्यायचा आहे। इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली अनेकदा बॅक मारायचा आहे आणि शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। सेकंड नंबर आहे त्याच्यावर क्लिक करा, इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर क्लिक करून इफेक्ट कॉपी करून घ्या आणि बॅक घ्या, आणि मित्रांनो न्यू प्रोजेक्ट ओपन करा। ते आपलं जे होतं मध्ये आहे 5.5 मधला फोटो, त्याला हे वाला इफेक्ट इथं ॲड करून घ्या। अशा प्रकारे आता मित्रांनो तुम्हाला प्लसवर जायचं आणि मीडियावर टेक्स्टवर जायचं आहे। आता तुम्हाला एक तिथं 2-3 इमोजी ॲड करून घ्यायचा आहे एकदम विषय हार्डमध्ये। अशा प्रकारे ॲड करायचा आहे। तर कलरवर क्लिक करून ते कलरमध्ये करून टाकायचं, आणि मित्रांनो आयफोनचं लावून टाकायचं आहे एकदम iOSचं। मित्रांनो हे पण आपल्याकडे आहे, ते तुम्ही कमेंट केल्यावरच मी देणार। तुम्ही कमेंट करा, मी देतो फटाफट आयफोनची इमोजी म्हणजे आयफोनचं फॉन्ट। अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो, इथं तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो इथनं व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच